सुप्रभात, सुस्वागतम. ही आहे मुन्नारची सोनेरी पहाट आणि मुन्नारमधील आमचा हा तिसरा दिवस. तर आम्ही जिथे थांबलो होतो तिथे आम्ही काही फोटोज काढले. आम्हाला केअरटेकरही चांगला मिळाला होता, त्याच्यासोबतही आम्ही काही फोटोज घेतले आणि छानपैकी नाश्ता करून आम्ही पुढे निघालो. तर आम्हाला कालचे काही पॉईंट्स राहिलेले ते सुद्धा कव्हर करायचे होते आणि वाईल्ड लाईफ सेंच्युरीसुद्धा बघायची होती आणि हे सगळं उरकून आम्हाला जायचे आहे आज थेकडी आणि अलेप्पीला. असं म्हणतात की खरा भारत समजायचा असेल तर ग्रामीण भागात जावं. इथे केरळ सुद्धा आम्ही अशा ग्रामीण भागातून जात जात अनुभवला, त्यामुळे खऱ्या केरळचं दर्शन आम्हाला झालं याचं समाधान आहे. आणि कंपाऊंडला इथे चक्क जास्वंदाच्या झाडांचं कंपाऊंड केलेलं होतं, जे आपल्याकडे नर्सरीमध्ये मिळतात. असे कंपाऊंडवर लाल फुलं लगडलेले बघून छान वाटलं. इंटेरियरमधून जात असल्यामुळे आम्हाला मनासारखं रेस्टॉरंट कुठे दिसत नव्हतं. बरेच वळणावळणाचे आणि अरुंद असे रस्ते होते. रेस्टॉरंट कुठे न दिसल्यामुळे आम्ही ठरवलं की आजही एक संधी आहे, आपण स्वतः स्वयंपाक करूया. आणि तसा एक स्पॉट आम्हाला मिळाला. एक छान चिमुरडी गोड मुलगी सुद्धा आम्हाला तिथे भेटली. तिचं किराणा दुकान होतं. तिने बरेच सहकार्य केलं, तिच्याशी छान मैत्री झाली. खरंच प्रवासातही काही लोक किती आपलेसे वाटून जातात. आम्ही निघालोय थेकडीला आणि रस्त्याने हा एवढा मोठा स्टॅच्यू आहे गणपती बाप्पाचा, सुंदर आहे, त्यामुळे थांबून फोटो घेण्याचा व्हिडिओ घेण्याचा मोह काही आवरला नाही. थोडेसे पुढे गेलो तर हे काय, चक्क बाईक पेटलेली. थेकडीच्या एलिफंट पार्कला आलोय. दुपार डोक्यावर आलेली होती, ऊन बरेच होते, शिवाय एलिफंट राईड करण्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागली असती आणि कशाला आपलं हत्तीवर एवढा ओझं लादायचं हाही विचार करत आम्ही एलिफंट राईडचा मोह सोडला आणि आम्ही आलो आहे रोज पार्कला. जरी रोज गार्डन असलं ना तरी तिथे आम्हाला अपेक्षित असल्याप्रमाणे रोज फ्लावर्स नाही आहेत, पण गार्डन मात्र सुंदर आहे. अगदी पुष्पसज्जा पण सुंदर केली आहे आणि वेगवेगळ्या सुविधा इथे उपलब्ध आहेत, गेम्स आहेत आणि मज्जा आली. रोज गार्डनमध्ये कॅक्टससाठी एक स्वतंत्र दालन आहे आणि हे इथे अशी सूचना सुद्धा आहे की ॲलर्जिक आहे, परंतु कॅक्टस आहेत, आवडतात. काटे जरी असले तरी सुंदर पुष्पसुद्धा यांच्या माथ्यावर मुकुटासारखं असतं, म्हणून मी गेले आणि फोटोज घेतले. आणि हे बघा, ही इथे पूर्वीच्या काळातील दगडाच्या सर्व वस्तू ठेवलेल्या आहेत. खूप छान वाटलं. गार्डन म्हटलं की तळं आलंच. तळं म्हटलं की त्यावर छोटासा लाकडी पूल आणि तळ्यामध्ये खूप सारे कमळ फुललेले. इथे सुद्धा कमळाची पुष्प उमललेली होती आणि इथे ही पुष्पसज्जा बघा अशा नौकेचा आकार देऊनच इथे केलेली दिसते. इथे आम्ही फोटो सेशन, आमचं आवडतं काम, ते आम्ही इथे थोडंसं उरकून घेतलं आणि फोटो सेशन झाल्यानंतर आम्ही केला नौका विहार. स्वतःच पॅडल मारून इथे या पाण्यामध्ये नौका चालवता येत होती. ती करताना स्वराजला मजा वाटत होती. मी मागे बसली होती या दोघांच्या आणि पाण्यामध्ये खूप साऱ्या रंगीत मासळ्या आहेत. बराच वेळ गेला आणि आम्ही अलेप्पीला निघालोय. बहुतेक आम्हाला रात्रच होईल. रस्त्यानेच आम्ही एक होमस्टे बुक केला आहे. संपूर्ण बंगलाच आमच्या ताब्यात आहे. सुंदर आहे. इथे फक्त डास असू शकतात कारण बॅकवॉटर आजूबाजूला आहे, पण हरकत नाही, आमच्याकडे बॅट आहे, लिक्विडेटर आहे. गुड नाईट. गुड मॉर्निंग. हाय, अलेप्पीचा सुंदर नजारा. आपण ह्यापूर्वी सुद्धा हे फोटोज बघितले असतील. खरोखर फोटोमध्ये आहेत त्याप्रमाणे हे सगळं दृश्य सुंदर आहे आणि आम्ही लोखंडी दाखवू. आमचा चहा नाश्ता आटपून शिकारा राईडला निघालो आहे. शिकारा राईडचे बार्गेनिंग करून 3000पर्यंत 3 तासाची शिकारा राईड आम्ही बुक केली आहे आणि बोट हाऊस पेक्षा शिकारा राईड आम्हाला जास्त चांगलं वाटलं, त्यामुळे आम्ही शिकारा राईड करून येणार आहोत. आजूबाजूला पाण्यावर हे गवत साचलेलं आहे.
आणि खूप सुंदर हा अनुभव होता शिकारा राईडचा. ऊन तसे बरेच आहेत. सुंदर हाऊसबोट आणि त्यांचे ते प्रतिबिंब, झाडांचे सुंदर प्रतिबिंब, पाण्यामध्ये पडलेले हे प्रतिबिंब बघण्यात कितीतरी वेळ आमचा दुपारचा निघून गेला. आणि आता भुकेची जाणीव झाली. आणि जो शिकारा राईड करत होता त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण पलीकडच्या बेटावर जाऊन जेवण करणार आहोत, तिथे एक रेस्टॉरंट आहे. जेवणाला थोडासा अवधी होता. तिथे एक बाज पक्षी स्वराजच्या हातावर येऊन बसला. त्यानंतर मी सुद्धा हिम्मत करून त्याला असं हातावर घेतलं. त्याची नखं टोचत होती चांगलीच, पण तरी मजा वाटत होती, कारण ह्यापूर्वी असं कधीच केलं नव्हतं. पक्ष्यांना सुद्धा कळतं की आपण कुठे सुरक्षित आहोत. जेवणावर मस्तपैकी ताव मारून आम्ही परतीला निघालो. आमचा शिकारा परत फिरला आणि पुढे आम्ही जटायू अर्थ सेंटरला आलो. तोपर्यंत चांगलीच संध्याकाळ झालेली होती आणि आमचा नंबर लागतो की नाही ही शंका आम्हाला होती, पण लकीली आम्हाला जाता आलं वर. झाली होती, पण लकीली शेवटची बॅच आम्हाला मिळाली आणि ह्या असलेल्या जटायू अर्थ सेंटरला आम्ही आलो आहे. हे जगातील सर्वात मोठे शिल्प आहे पक्षाचे आणि इथे रोपवेनी वर जावं लागतं पर्वतावर. 400 रुपये फी असते रोपवेची, पण वर गेल्यानंतर इतका सुंदर हा अनुभव असतो. मी वर पोचलो तेव्हा चांगलीच संध्याकाळ झाली होती, शिवाय पावसाची पण एक हलकी सर पडून गेलेली होती. त्यामुळे उन्हाचा त्रास आम्हाला अजिबात जाणवला नाही. जर आम्ही इथे दुपारी पोचलो असतो तर असं मनसोक्त फिरू शकलो नसतो. त्यामुळे बरं झालं की संध्याकाळ शेवटच्या बॅचला आम्ही पोचलो. दुसरी एक आवडलेली गोष्ट म्हणजे शिल्पकाराने हे जे शिल्प आहे हे डेडिकेटेड टू वुमन्स सेफ्टी अँड ऑनर असं इथे कोरलेलं आहे. ते बघून सुद्धा खूप छान वाटलं. इथे खाली जेवणाची वगैरे सोय आहे आणि गेम झोन आहे. शिवाय ते 12D सिनेमासुद्धा आम्ही इथे बघितला. तो बघतानाही असं एक थ्रिलर आम्हाला वाटलं. आणि हे सगळं 6 वाजता हे बंद होतं. हे सगळं आटपून निघायला आम्हाला रात्रच झाली आणि आजचा मुक्काम आम्ही ठरवला की वर्कला बीचवर करायचा. तर वर्कला बीचला जाताना जो रस्ता लागला आम्हाला, तर तो खूप अशी लाईटिंग केलेली होती गावामध्ये एका, आणि विशेष म्हणजे मशिदीवर सुद्धा लाईटिंग होती. मग तेव्हा न राहून आम्ही मुस्लिम बांधवांना विचारलं की काय सुरू आहे, तर त्यांनी सांगितलं की हिंदूंच्या मंदिरांवर काहीतरी प्रोग्राम सुरू आहे, त्यामुळे पूर्ण गावाला लाईटिंग आहे. मशिदीमध्ये सुद्धा लाईटिंग आहे आणि जेव्हा ईद असते तेव्हा मंदिरामध्ये सुद्धा लाईटिंग होते, मंदिरावर सुद्धा लाईटिंग होते. आणि हे ऐकून खरंच खूप बरं वाटलं. हीच तर आपल्या भारताची विशेषता आहे आणि केरळ हे एक साक्षर राज्य आहे. याचा प्रत्यय याला या भारतात बंधुभाव नित्य वसुदे ह्या कामने सकट आज इथेच थांबते. गुड नाईट. पुन्हा भेटूया उद्या सकाळी. बाय.